राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसने हिनवल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं युवक काँग्रेस असेल या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन करतायत। पाहू शकतात काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आता शाई फेकून या ठिकाणी निषेध आंदोलन करायला सुरुवात झालेली आहेत। आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं या ठिकाणी निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतं त्यांचे कार्यकर्ते। आणि या ठिकाणी आता कार्यालयाच्या वर चढून आणि वरती बॅनरवरती या ठिकाणी शाई फेकून या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। तसेच हर्षवर्धन सकपाळ यांचे पोस्टर देखील या ठिकाणी जाळण्यात आलेले आहेत। सध्या तरी काँग्रेस ऑफिस जे आहे ते या ठिकाणी कार्यालय जे ते बंद अवस्थेत आहेत। आणि या ठिकाणी पाहू शकतो हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरवरती या ठिकाणी आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता शाई फेकून इथं निषेध नोंदवला जातोय। तुम्ही शाई फेकून निषेध नोंदवत आहेत या ठिकाणी एकंदरीत ज्या पद्धतीने हिनवलेला आहे सुनेत्रा पवारला कशा प्रकारचा निषेध पुन्हा करत आहे? कार्यालय सध्या बंद आहे। आम्ही पण कोणासाठी कम नाही आहे। आम्हाला शिकवण दिलेले आमच्या पक्षाचे संस्कार आहेत, जशा तसं उत्तर दिलं जाईल त्याप्रमाणे आज उत्तर दिलेलं आहे एवढं सांगू शकतो। या ठिकाणी महिला देखील आलेल्या आहेत। या ठिकाणी पोस्टर जे ते पायाने तुडवत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी निषेध नोंदवण्याचं काम सुरू झालेलं आहे। या ठिकाणी काँग्रेसकडनं काँग्रेस कार्यालय जरी बंद असलं तरी मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं या ठिकाणी निषेध नोंदवत एकंदरीत पाहायला गेलं तर बिल्कुल निषेध नोंदवतो आहे आम्ही, कारण की या महाराष्ट्राचे स्वर्गीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ज्या आमची भगिनी सुनेत्रा वहिनी यांना हर्षवर्धन सकपाळने खूप चुकीचं वक्तव्य त्यांच्या विरोधात केलं आहे। त्यांना गुंगी उडिया असा उल्लेख केलेला आहे। तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हे काही खपून घेणार नाही आणि त्यांना जसे तसे शब्दात आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत। त्यानिमित्त आज आम्ही काँग्रेस कार्यालयात आलो होतो पण आम्हाला बघून सगळे ते पडून गेलेले आहेत। नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी सर्व काळी शाई या ठिकाणी निळी शाई फासून जे आहे ते निषेध नोंदवत आहेत। या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आणि या ठिकाणी आता पाहायला गेलं तर आता काँग्रेस कार्यालय सध्या या ठिकाणी बंद आहे। मात्र सध्या तरी सुनेत्रा पवार यांना ज्या पद्धतीने काँग्रेसने हिनवलेलं आहे त्या अनुषंगाने याच ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मात्र पाहायला गेलं तर आता याच ठिकाणी सध्या पोलिसांची गस्त देखील आता वाढवायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांना आता या ठिकाणी आता रोखलं जात आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही निषेध नोंदवत आहे या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व पूर्ण देशामधून संपत आलेलं आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचे अध्यक्ष काहीतरी जाणून बुजून लोकांची दिशाभूल करण्यासाठी वक्तव्य करतात। आणि आज आमच्या सुनेत्राताईंबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। चढण्याचा प्रयत्न केला कार्यालयाच्या वर, आम्ही कार्यालय बघितलं तर कार्यालयांचं बंद होतं, म्हणजे ते लोक या ठिकाणून पळून गेलेले आहेत। म्हणजे त्यांच्यामध्ये हिंमत सुद्धा नाही की या ठिकाणी आपली जर सगळीकडे आपण बोलतो की संविधानाचं राज्यासाठी त्यांनी निषेधासाठी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होते आणि आमची माफी मागायला पाहिजे होती। त्याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध नोंदवलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतो हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरवरती या ठिकाणी अक्षरशः शाई फेकून निषेध व्यक्त केलेला आहे। त्यामुळे कार्यकर्ते एकंदरीत आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। आणि याच ठिकाणी हे जे कार्यालय आहे काँग्रेस ऑफिस सध्या तरी बंद आहे। पोलिसांना कुणकुण लागतात। या ठिकाणी कार्यालयाच्या वरती आता निषेध करत आहे। का वाटतं या जे हिनवलेलं आहे सुनेत्रा पवारला त्या संदर्भातले काय माफी या पुढच्या प्रकार काय? सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमची नेत्या सन्माननीय सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात जे हर्षवर्धन सकपाळ यांनी नेमका स्टेटमेंट दिलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय आणि आम्ही त्यांना चॅलेंज करतोय, जर हर्षवर्धन सकपाळ यांना दम असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कुठेही फिरून दाखवावा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांच्या तोंडावर काळे फासरून शिवाय राहणार नाही। नक्कीच या ठिकाणी आता सर्वच आता पाहिलं तर कार्यालय मात्र बंद आहे। पोलिस आलेले आहेत। येणाऱ्या या वक्तव्यावरती काय माफी मागावी का काय
या संदर्भातले का तुम्ही बोलू शकतात का? पाहू शकतो आता थोड्याच वेळात या ठिकाणी चप्पल देखील फेकलेली आहे पोस्टरवरती राहुल गांधीजी यांच्यावरती मोठ्या प्रमाणात निषेध करत आहेत. या ठिकाणी सर्वच संतापलेले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमचा हे एक आग्रह आहे की काँग्रेस हे पक्ष एक सर्वात जुना पक्ष आहे या देशातला. त्याची कधीही अशी संस्कृती नव्हती. पण हे हर्षवर्धन सकपाल ज्याला कोणी ओळखत नाही, ज्याला कोणी विचारत नाही, त्यांनी स्वतःला फक्त मीडियामध्ये आणण्यासाठी हे केलेलं आहे आणि आमचा त्याला निषेध आहे. या ठिकाणी आता पाहू शकतो कार्यकर्ते बॅनर काढण्यासाठी या ठिकाणी आता चढाओढ सुरू झालेली आहेत आणि याच भागात आता पाहायला गेलं तर आता याच कार्यालयाच्या बाहेर हे युवा तरुण जे आहेत ते हातात काठी घेऊन थेट आता बॅनर जे फाडायला सुरुवात करत आहेत. राहुल गांधींचा लागलेला बॅनर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील आता थोड्या वेळ चप्पल फेकली. पोलिसांनी कुठेतरी आता या ठिकाणी युवा काँग्रेस जे आहेत ते आपले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे की या अगोदर देखील इंदिरा गांधीला देखील बोललं जात होतं असं रोहित पवारांनी देखील म्हणलं. त्यामुळे गुंगी गुडिया त्यामुळे बोललं जात होतं. पण त्याच मायावती अटल बिहारी वाजपेयीने परत सभागृहात माफी मागितलेली की आमची चुकी झाली होती ती. यांनी माफी नाही मागितली तर आंदोलन याला आम्ही महाराष्ट्रात फिरून देणार नाही. हा जिथे जाईल तिथे याचा अख्ख्या महाराष्ट्रावर आम्ही तोंड काळं करू. काँग्रेसचे कार्यकर्त्याची हे संस्कृती एक वुमन बद्दल त्यांनी दाखवली. ही त्याच्या वक्तव्य ना ही काँग्रेसची मानसिकता आहे जी पूर्ण देशभरामध्ये आता तुम्ही सगळीकडे बघताय. काँग्रेस याच पद्धतीने प्रत्येक माणसाला उत्सुकतं की चुकीचे वक्तव्य करून या देशामध्ये द्वेष निर्माण करायचा आणि मानसिकता ही काँग्रेसची सतत आलेली आहे. त्याला आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी पाहू शकतो पोलीस देखील आलेले आहेत. कार्यकर्त्यांना पांगवापांगवी करण्याचं काम सुरू झालेलं आहे. सध्या काँग्रेस कार्यालय हे जे ते बंद आहे. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर हे पोस्टर जे आहे ते या ठिकाणी आपण दाखवू शकतो. पाहू शकतो हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरवरती या ठिकाणी शाई फेकून निषेध आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच पोलीस देखील आता या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर थेट आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच निदर्शने सुरू आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पूर्णतः हातात शाई घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते निषेध व्यक्त केलेला आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता हर्षवर्धन सकपाळ असेल या काँग्रेसकडनं ही माफी मागितली जाणार का हे पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आता लावण्यात आलेला आहे. कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सध्या काँग्रेस कार्यालय हे मासुंदा तलावच्या ठाणे शहराच्या मध्यवर्ती आहे आणि या ठिकाणी कार्यालय बंद आहे. आता सध्या तरी एक काँग्रेस कार्यालय बंद असल्या कारणास्तव या ठिकाणी आत शिरता आलं नाहीये. पूर्णतः बॅरिकेडिंग केलेलं आहे. मात्र पाहायला गेलं तर आता येणाऱ्या काळात हर्षवर्धन सकपाळ असेल, काँग्रेस असेल, सुनेत्र पवार या राष्ट्रवादी अजित पवार गटा यांची माफी मागणार का? येणाऱ्या काळात पुन्हा अशीच आक्रमक भूमिका राष्ट्रवादी अजित पवारकडनं आपल्याला पाहायला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा योगेश सावंतसह गणेश सुराट, TV मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.